पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी आरक्षण बचाव मोहिमेअंतर्गत 14 ऑक्टोबरला विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाला अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून आदिवासी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटना एकवटली आहे। पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील आदिवासी समाज संविधानाने दिलेल्या आरक्षणात समाधानी आहे, परंतु अलीकडच्या काळात धनगर आणि बंजारा समाजाने आदिवासी प्रवर्गात समावेश मिळावा यासाठी मोर्चे व आंदोलने केली आहेत। यावर आक्षेप घेत आदिवासी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे। आदिवासी आरक्षणात कोणतीही घुसखोरी नको हा समाजाचा ठाम आग्रह आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी आरक्षण बचाव मोर्चे काढले जात असून 14 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या पालघरमध्ये भव्य मोर्चा आयोजित केला जाणार आहे। या मोर्चात आमदार विलास तरे, राजेंद्र गावित, विनोद निकोले, हरिचंद्र भोये, खासदार हेमंत सवरा यांच्यासह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। या मोर्चाला अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष निलेश कासट, उपाध्यक्ष सत्येंद्र मातेरा, सचिव नितीन बोबाडे तसेच प्रवीण चव्हाण, माधव तला, सुरेश वळवी, महेश भोये, अरविंद बेडगा, संतोष भावर, सुधीर घाटाळ यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे। दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय हे आदिवासी समाज कदापि सहन करणार नाही असा ठाम संदेश या मोर्चाच्या निमित्ताने दिला जात आहे। हा मोर्चा फक्त एक आंदोलन नसून आदिवासी हक्क व अस्मितेच्या रक्षणासाठीचा निर्णायक टप्पा ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू। जय आदिवासी, जय जोहार। मी निलेश कासट, अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष। सध्या महाराष्ट्रामध्ये बंजारा आणि धनगर ही जी जाती हे आहेत हे आपल्या आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मागण्यासाठी जोरदार मोर्चा आंदोलन करत आहेत। याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहत आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून येत्या 14 ऑक्टोबर रोजी भव्य मोठ्या अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये आमचे सगळे पत्रकार जी संघटना आहे अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटना, ही संघटना या मोर्चासाठी जाहीरपणे पाठिंबा देत आहे आणि संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे। तसेच आम्ही संपूर्ण पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना जाहीर आवाहन करतो की आपण हे जे बंजारा आणि धनगरांच्या विरोधात आपण आरक्षणाच्या विरोधामध्ये हे जे मोर्चा आयोजित करत यामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आवाहन करत आहोत। धन्यवाद। जय जोहार, जय आदिवासी। जमातीमध्ये जी घुसखोरी या ठिकाणी सुरू आहे, हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन जी घुसखोरी या ठिकाणी केली जात आहे, तर अनुसूचित जाती या जमातीमध्ये कधीच समावेश त्याचा होऊ शकत नाही। हे संविधानाने या ठिकाणी दिलेले अधिकार आहेत, हे संविधानिक अधिकार आहेत, ते बदलण्याचा अधिकार या कोणीही त्या ठिकाणी बदल करू शकत नाही। आणि ही जी घुसखोरी आहे याला प्रचंड विरोध होत आहे। त्याचबरोबर जर आदिवासी बनायचं असेल तर त्याला आदिवासी मातेच्या पोटीत जन्म घ्यावा लागतो। असं आरक्षण बदलून कोणीही आदिवासी होत नाही आणि या मोर्चाला आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी आमचा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।